आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. दुःखाला ओळखुनी घेऊनी जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखुनी घेऊनी जे येत वेश सौख्याचा, गुंतवनी संसारी मनुजाला करीत घास काळाचा, गुंतवनी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूना अनन्य जे शरण, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूना अनन्य जे शरण, स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सई करू नमन, स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सई करू नमन. स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. सत्वर यावे शुद्धीवरी, सत्वर यावे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा लवकरी. सत्वर यारे शुद्धीवरी, सत्वर यारे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. स्वामींच्या कृपेने हे निरंजन संकीर्तन आज 7व्या भागात आपण बघतो आहोत. आपल्या दैनंदिन कृतींची जी प्रत आहे, क्वालिटी, ती आपण थोडी नंतर बघू. पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की
स्वतःविषयी जे गेल्या वेळेला जो आपण जिथेपर्यंत येऊन थांबलो त्या संदर्भात सांगतो. स्वतःविषयी, जगाविषयी, आपल्या कृतींविषयी सावधानता नसणं. स्वतःविषयी, जगाविषयी आणि आपल्या कृतींच्या विषयी सावधानता नसणं ही बेशुद्धी आहे. या अर्थाने त्यांना शुद्धी बेशुद्धीचा विचार करायचा आहे. ती ही बेशुद्धी आहे. सावधानता नसणं ही बेशुद्धी, आणि तिच्या इतकं मनुष्य जन्माचं नुकसान करणारी गोष्ट नाही. ही जी बेशुद्धी आहे, जी बेसावधता आहे, तिच्या इतकं मनुष्य जन्माचं नुकसान करणारी गोष्ट नाही. आपण अनुभवाने आणि आपल्याला जेवढा अभ्यासाने शक्य होईल तेवढा आपण विचार करून बरोबर चूक ठरवावं. कारण एक असं आहे की आयुष्यातली जी काळाची संधी आपल्याला आहे ती कायमची या बेसावतेमुळे जाते. ती जाते हे ठीक आहे, जाते, अशा अनेक संधी येतात जातात, पण ही भरून न येणारी अशा तऱ्हेची संधी ही कायमची जाते. बाकी आपण क्षणभर विचार करून बघा की पैशाचे नुकसान होतात, माणसांच्या संबंधांचे नुकसान होतात, किंवा इतर वस्तूपासूनचे नुकसान होतात. या कसल्याही अशी खूप आहे, पण असल्या कसल्याही प्रकारच्या नुकसान ही माणसाला वाटायला येत नाही तसं मी म्हणत नाही, येतात. पण ती ज्या अर्थाने हे कायमचं नुकसान होतं त्या अर्थाने ते कायमचं नुकसान होतंच असं नाही. तिथे काहीतरी भरपाई त्याला आहे. थोडंफार का होईना त्यातलं भरून काढता येईल, काही तर पूर्ण भरून काढता येईल, काही थोडंफार भरून काढता येईल. एखाद्या व्यवहारात तोटा झाला, दुसऱ्या एखाद्या व्यवहारात फायदा होऊन नुकसान निघून जाईल, ही शक्यता आहे. इतर सगळ्या ह्या नुकसानी ज्या आहेत त्याच्यामध्ये ही शक्यता आहे. आपण व्यापारात बघत नाही, दुधाच्या भावात पडलं तर डाळीच्या भावात वर येईल, ठीक आहे, कुठेतरी येणार, इकडून तिकडे बॅलन्स काहीतरी करत असतो. कापसात बुडालं तर कांद्यात वर येईल, काहीतरी होईल. ह्या सगळ्या नुकसानींना काहीतरी पर्याय आहे ना. पण ही जी नुकसानी झाली बेसावतेमुळे, त्या नुकसानीमुळे जी काळाची नुकसानी झाली, त्या नुकसानाला मात्र काहीही पर्याय नाही. आयुष्याची तेवढी संधी कायमची गेली. आता इथे सावधानतेचा प्रश्न आला, तिच्याबद्दल एकदा स्पष्ट करून पुढे जाऊ की सावधान जो मनुष्य आहे तो शुद्धीवर असतोच. जो सावधान आहे तो शुद्धीवर असतो. शुद्धीवर असतो तो सावधान असतोच असं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवून पुढे जाऊ. सावधान आहे तो शुद्धीवर आहेच, शुद्धीवरचा सावध असेलच असं नाही. आपल्या व्यवहारात आपण पाहिलं तर आपण आता इथून कुठूनही आला असाल, कदाचित कोणी वाहनावरून आला असेल तर त्यांनी क्षणभर विचार करून पाहावा की कुठलाही अपघात न होता वाटेत आपण इथपर्यंत आलो, सुखरूपपणे आलो. तर आपण सावधपणे आलो म्हणून सुखरूपपणे आलो, त्याचा अर्थ आपण शुद्धीवर होतोच. सावध आहे तो शुद्धीवर असेलच. पण एखादा माणूस, इतकी माणसं वाटेत आपल्याला भेटत असतात, इतक्या गाड्या वाहनं भेटत असतात, आपण क्षणभर विचार करून पाहावा की अशीही माणसं आपण पाहतो, तीही वाहन चालवतात, त्याचा अर्थ ती शुद्धीवर आहेत, वाहन चालवत आहेत, शुद्धीवर आहेत. पण पुढचं एखादं वाहन असतं ते त्याच्या पुढे जात असतं, ते काही त्याला समजा काय वळायचं, समजा उजवीकडे वळायचं, सिग्नल देतो, काही लाईट देतो, हात दाखवतो. पण अलीकडचा मनुष्य सावध नाही, त्यामुळं त्याचा स्पीड कमी होत नाही. तो मात्र वळायला जातो, वळताना स्वाभाविकपणे त्याचा स्पीड कमी होतो. त्याने आधी कल्पना दिलेली असते, त्याने काळजी घेतलेली आहे, म्हणजे तो सावध आहे. आणि हा मागचा शुद्धीवर आहे, ड्रायव्हिंग आहेच सुरू, त्यामुळे शुद्धीवर आहे पण सावध नाही. त्यामुळं ते जो सिग्नल दिला गेला, जी सूचना दिली गेली ती लक्षात नसल्यामुळं ती गाडी हळू होते आणि ही गाडी हळू होत नाही, म्हणजे काय होतं ते आपल्याला पुढे माहिती. तेव्हा हे जे अपघात होतात ही त्या स्पीडमध्ये, कारण हाच ह्या स्पीडमध्ये राहिला, पुढचा कमी झाला म्हणून हा त्याला धडकला. हे होतं, हे आपण पाहिलं असेल. तेव्हा
खरं तर ड्रायव्हिंग करतोय म्हणजे आपल्या आत्ताची जी भाषा आहे त्या परिभाषेमध्ये तो मनुष्य शुद्धीवर आहे, पण शुद्धीवर आहे म्हणजे सावध आहे असं नाही, कारण तो दिल्या गेलेल्या सिग्नलच्या बाबतीत बेसावध होता, म्हणून या नुकसानीला सामोरं जावं लागलं. एक व्यावहारिक नुकसान आहे, म्हणून हे फक्त विधान स्पष्ट करण्यासाठी आपल्यासमोर ठेवलं. आता एवढंच त्याचा उद्देश आहे का? आपल्या आयुष्याच्या किंवा काय जीवन म्हणा त्याच्या गाड्यासुद्धा अशा आपण चालवतच आहोत. आपापल्या परीनं जवळजवळ सगळ्यांची कल्पना असेल आणि बरोबरही आहे, मी म्हणतो काही प्रमाणात, की त्या आपण चालवतो आहोत. तर त्या ज्या काही आपण चालवतो आहोत त्या गाड्यांची अवस्थासुद्धा बरेच वेळेला अशी असते. शुद्धीवर आहे पण सावध असेलच असं नाही. म्हणून ह्या दोन शब्दांचा प्रश्न आला आणि ते आपल्याला शुद्धीवर या रे असं म्हणतायत, त्याच्याशी याचा संबंध आहे. मुक्तीच्या किंवा आनंदाच्या मुक्कामी सावध लोकांच्या गाड्या पोचतात. नुसतं शुद्धीवर असून तिथे जायला होत नाही, कारण दुसरी सावधानता आहे. ती काय आहे ती आपल्याला उदाहरणाने कळलेली आहे. त्या किती कमी असतात पोचणाऱ्या, याचा विचार जर केलात तर आपल्या लक्षात येईल की संतांना याबद्दल तळमळ का वाटते आणि त्यांना हे का लिहावं लागतं. सत्वर या रे शुद्धीवरी असं का म्हणावं लागतं. आणि 4 दिवसांनी येणार असला तर आजच या शुद्धीवर, आणि 15 दिवसांनी येणार असला तर आजच या, उद्यावर ढकलायचं काम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे जे सत्वर म्हणायचं काम आहे त्याचं कारण हे की मगाशी अगदी सुरुवातीला सांगितलं तसं की ते नुकसान भरून न येणार आहे. आपल्याला आपण म्हणतो 15 दिवसांनी करू, पण 15 दिवसांनी होणारं नुकसान मधलं जे 14 दिवसाचं आहे ते कोण भरून काढेल आणि त्याची खात्री काय. त्यामुळं संतांची जी तळमळ आहे तर ह्या ज्या गाड्या कमी पोचतात, ठीक आहे, मी म्हणतो ते कमी आहेत का जास्त आहे त्याच्याशी संबंध नाही, त्या ज्या कमी पोचतात त्यामध्ये आपली गाडी असावी असं संतांना वाटतं. बस उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. आता स्वामी नुसतं उठा आणि लवकर उठा जागा करण्यावर थांबत नाहीत. रसबंद भोपाळी आपल्यासमोर, फक्त 4 कडव्याची भोपाळी ती समोर ठेवलेलीच आहे. ते नुसतं जागा करण्यावर थांबत नाहीत, ठीक आहे, ते तर काम करावंच लागेल. नुसतं उठवण्यावर थांबत नाहीत, शुद्धीवर आणण्यावर थांबत नाहीत. त्याच्यापुढे अंतरंग पहा म्हणतात. अंतरंग पहा म्हणण्यावरही थांबत नाहीत, कारण नुसतं पाहून, नुसतं पॅथॉलॉजीला गेलं रिपोर्ट घेऊन आला म्हणजे बरा झाला थोडंच. रिपोर्ट मध्ये दाखवलं हे खाली आहे, वर आहे, अमुक आहे, जास्त आहे, कमी आहे, ठीक आहे, याने तर बरं तर नाही झालं. तेव्हा अंतरंग पहा हे तर खरंच, पण ज्ञानदृष्टीनं पहा. तेव्हा त्या ज्ञानदृष्टीमध्ये आणखीन पुढचं त्यांना आणखीन थोडंसं एक वळसा अजून द्यायचं आहे. त्याच्यासाठी ते पुढचं विकडवं आहे ते त्यासाठी आहे. ज्ञानदृष्टीनं बघा, नुसतं बघू नका. अंतरंग जर पाहायचंच ठरवलं तर दिसेल, कारण ते अंतरंगच आहे, ते आपल्याला काही असं बाहेर थोडं दिसणार आहे काय. त्यामुळं आपल्यालाच पाहावं लागेल. गुरु पाहतात पण त्यांना फार त्रास देऊ नये, आपल्याला सांगितलेलं आहे. सहस्रवती बाबा महाराज म्हणायचे ना, सहस्रवती महाराज, की गुरुना शिणवू नये फार. आपण पण आपला भार निदान आपण उचलावा, जगाचा राहू दे. किंवा लोकांना जगाचाच भार उचलायची आधी गडबड झाली, आपला भार उचलू होऊ दे. त्यांचं तेवढं काम गुरूंचं कमी होतं निदान ते झालं तर पुढे ते आपोआपच जगाचा भार उचलला तर भगवंत तर वाटच बघतोय कोणी भेटतो का. त्यामुळं ते होणारच. किंवा यातल्या ज्ञानदृष्टी जी आहे तिने ह्याच्याकडे बघितलं तर हे होईल. कारण ज्ञानदृष्टीनं पाहिल्यावर मग लक्षात येणारी ही गोष्ट आहे. काय होतं, ती गोष्ट अशी दिसत नाही आहे, जसं अंतरंग दिसत नाही आहे तसं होणारं नुकसान सुद्धा दिसत नाही आहे, म्हणून त्याची अडचण आहे. आले आहे विघ्न फारी, आले आहे विघ्न
विघ्न भारी, आले आहे विघ्न भारी. काळ टपला तुम्हावरी, काळ टपला तुम्हावरी. करीत आहे चोरी, नित्य करीत आहे चोरी. आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. आले आहे विघ्न भारी, काळ टपला तुम्हावरी. नित्य करीत आहे सूर्य, आयुष्याची तुमच्या. अगदी सामान्य माणसाच्या दृष्टीने याच्याकडे बघितलं, एक दोन गोष्टी समजून घ्यायला लागतील असं वाटतं. पुढे जाऊ की ठीक आहे, आयुष्यातला आजचा दिवस गेला, आता जवळजवळ गेलाच म्हणून याच्या पुढे जाऊन आपण किती वेळ जप करणार याला उशीर होणार. त्याच्यानंतर आपली जेवणाची वेळ होणार. जेवणाची वेळ झाली की जरी आपली इच्छा असली तरी शरीराची काही इच्छा राहत नाही, त्यामुळे ते काही आपल्याला साथ देणार नाही. त्यातनं हातात माळ घेतली तर थोड्या वेळानं पडणार. जप करीत होता एवढ्याचं लक्षण, तर ठीक आहे, तेवढा तरी उपयोग आहे आपल्याला. तर निदान जपात झोप लागली. गुरुदेवांचं जसं म्हणायचे, ठीक आहे नुसताच झोपला त्याच्यापेक्षा जपात झोपला हे चांगलं आहे. उरलेल्या वेळात गुरु तरी काम करतील, ते अंतरंगात जागे आहेत. निदान जपात झोपला एवढं तरी म्हणून जागे करतील. ठीक आहे, पुढचं काम ते करतील. पण मला सांगा की आजचा दिवस गेला असं सामान्य माणसाला वाटतं. ठीक आहे, आजचा दिवस गेला, इतके दिवस गेले, त्यात आजचाही दिवस गेला, ह्यात काही विचार करण्यासारखं नाही. सामान्य माणसाला असंच वाटतं, आजचा दिवस गेला, हरकत नाही, ठीक आहे. पण हा जो आजचा दिवस गेला, त्या आजच्या दिवसाने माझं काय काम झालं याचा विचार केला म्हणजे आजचा दिवस गेला असं नुसतं म्हणता येत नाही. आजचा जो दिवस गेला त्या आजच्या दिवसाने माझं काय काम झालं, मागे काय काम झालं ते नंतर बघू. ते सगळं ज्यावेळेला वेळ असेल तेव्हा काढू. आणि समजा नसलंच तर आपला आपण बघा, वेळ नसलाच तरी ते. तर आजचा जो दिवस आहे त्या आजच्या दिवसाने माझं या संदर्भात काय काम झालं, समजूत वाढली का. सगळा परमार्थ समजुतीचा आहे, सगळं जीवन समजुतीचं आहे. मी म्हणतो उलट परमार्थच काय, परमार्थ काय जीवनाला व्यापून नसलेली गोष्ट आहे का? सर्व जीवनाला व्यापून असलेली गोष्ट आहे. आपले एकमेकांचे संबंध चांगले राहायचे. काय लागतं, पैसा लागतो का, मोठी बिल्डिंग लागते, काय लागतं नक्की, तर काय नाही. खरं अर्धी भाकरीसुद्धा चालतं, पाणीसुद्धा घोडभर चालतं, पण समजूत असली तर सुख राहतं. आपणच म्हणतो हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. एकमेकाचं सुखदुःख समजून घेतलेलं असलं तर आनंदात मनुष्य राहतो, दुःखात असून समाधानात असतो. कारण समजून घेतलं. म्हणजे समजुतीच्या दृष्टीनं माझ्यात काय वाढलेलं आहे आजच्या दिवसाने विचार केला तर, ती समजूत वाढायला मला जी जागा आहे समजून घेण्याची, त्यातल्या जे स्वतः अंतरंग त्यातलं मी अधिक काही ओळखू शकलो का. एक दिवस पुढे गेलो ना, थोडंसं अधिक समजून घ्यायला होतं. कालच्यापेक्षा मला थोडंसं अधिक माझा अंतरंग आज कळलेलं आहे. ठीक आहे, ते चांगलं आहे, वाईट आहे, असं आहे, तसं आहे, काय जसं असेल तसं असेल, पण मला ते थोडंसं अधिक कळलेलं आहे. आज एक दिवस गेला, हरकत नाही, पण त्या एका दिवसाने मला थोडीशी माझी ओळख, जगाचं नंतर बघू, पण माझी ओळख थोडी अधिक वाढली. असं काही झालं का. यामध्ये सगळ्यात मोठा जो अडचणीचा आणि गोंधळाचा आणि मायेच्या शस्त्राचा मुद्दा आहे तो मनाचा आहे. तर त्याच्या ज्या क्लुप्त्या आहेत, मार्ग आहेत, फार विलक्षण आहेत. तर ते त्याचे जे क्लुप्त्या आणि डावपेच आहेत त्यातले मला कालच्यापेक्षा आज अधिक कळले का काही. काल जे कळत होते, एक दिवस गेला याबद्दल काही प्रश्न नाही, पण एक दिवस गेला तर मला मनाच्या क्लुप्त्या किंवा डावपेच कळलेत का थोडेसे अधिक, त्याला मी अधिक थोडं ओळखायला लागलो का. एक दिवस जाऊ दे, आपण समजून घ्यायचं आहे ह्यातला काळा गेला ह्याचं. म्हणून जर साधी नुसती मनाकडे बघण्याची सावधानता आली तरी लक्षात येतं, अरे हे ठीक आहे, हे मला जुनं दुःख ताजं करून द्यायचं त्याचा उद्योग आहे. एखादा भात राहावा आणि परत फोडणीला टाकून आज वापरावा, व्यवहाराला ठीक आहे, वाया घालवू नये अन्न, बरोबर आहे. पण असली प्रसंगांची अन्न असली पुन्हा फोडणीला टाकून काय वापरायचं काही कारण आहे का मला सांगा. पण हा मनाचा उद्योग आहे. मनुष्य सावध राहू दे की त्याच्या लक्षात येतं, अरे हे परवाचं भांडण आहे, आज उठून तळत बसली का,
मला आजही त्याच निमित्ताने त्याला दुःख द्यायचं आहे. असेल, झालं असेल, बोललं असेल, कोण चुकलं असेल, काय झालं असेल ते झालं असेल, ते मला आज तळून कशासाठी, परत फोडणी टाकून आणि कशासाठी, कारण आजही तितकंच चढतं डोक्यात, ते आठवलं म्हणजे त्रास होतो. तर हे जर होतंय, हा उद्योग कोणाचा, हा सगळा उद्योग ज्या मनाचा आहे, त्या मनाच्या बाबतीत मी जरी सावध नुसता झालो तरी त्याला मी म्हणेन, हे तू काम काय करायचं नाहीस, हा उद्योग करायचा नाही, हे कालचं आहे, हे 10 वर्षापूर्वीचं आहे. हो, तर त्याला काही काळाचं हे नाही, 25 वर्षापूर्वीचं निघतं. आपलं म्हणजे आता तेवढं आपल्या सुद्धा अनुभव असेल, जे सिनियर मंडळी असेल त्यांना माहिती असेल, ज्युनियरनं कदाचित 10 वर्षापूर्वीचं आठवेल, पण तेवढं आठवतं आपल्याला, चांगलं 25 वर्षापूर्वीचं सुद्धा निघतं. तर ते कुठे आहे, ते मला आज ताजं करून फोडणीला टाकून कशाला पाहिजे, मला काही गरज नाही आहे. हे जर मी नुसता सावध झालो, सावध होण्याचं महत्त्व त्यासाठी आहे. म्हणून या रे शुद्धीवरी, म्हणजे सावधानतेवर या. सावधानतेवर साधी शुद्धीवर आला तर पुढे सावधानता, सावधानतेवर आला तर कळेल की अरे हे मनाचा कारभार आहे सगळा हा. तर तेवढं मनाच्या हालचाली किंवा कारभार कमी होतात आपोआप. त्याला संधी नाही, कारण तुम्ही सावध आहात. त्यामुळे त्याला जसं ते सावध असलं की शत्रूला हल्ला करणं कठीण आहे. बेसावध माणसावर तर सोपंच काम आहे, पण सावध मनुष्य असला की त्याला फार जपून राहावं लागतं, हल्ला नाही करता येत, तसं आहे. आणि मनाचेच का हे सगळं मगाशी म्हटलं तसं सगळं अडचण तिथे आहे, म्हणून ते मला आमिष दाखवतं, मला सुखाची आमिष दाखवतं. आणि दुःखात जर कोण पाडतं तर ते मन, जर आपल्याला माहिती आहे तर त्याच्याकडेच मला जास्तीत जास्त सावधानतेने लक्ष ठेवलं पाहिजे, कारण ते ओलांडल्याशिवाय मला जे माझं खरं स्वरूप आहे तिथेपर्यंत पोचता येत नाही. तर त्यासाठी रामकृष्ण म्हणत, आपल्याला माहिती असेल की आपण एकदा पूर्वी मायेच्या संदर्भात बोललो होतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात असेलच की हे चलाख मुनीम जे आहे, मन म्हणजे चलाख मुनीम जे पूर्वीच्या काळात दिवाणजी नेमत, मुनीमजी नेमत, ते सगळे कारभार पाहत ना, तसा हा मुनीम जे आहे. मूळ मालकाला आतल्या हिशेबाचा आणि त्यातले जे गफलती आहेत त्यांचा तो कधी पत्ता लागून देत नाही. अर्थात एक दिवस वैकुंठ खात्याची नोटीस येते की हिशेबात गफलती आहेत, अशी नोटीस येते. मग आपल्याकडे RBIचे निर्बंध येतात ना, निर्बंध लागू झाले, व्यवहार ठप्प, सकाळी 11 वाजता बोर्ड बाहेर लावलेला असतो, क्षमस्व. भले तुमचं किती काही असेल, पण ह्या क्षणी तिथे गफलती झालेल्या आहेत आणि ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्यावर निर्बंध लागू झालेले आहेत. याचं कारण आधीची सावधानता नव्हती, म्हणून तर ते आपल्या लक्षात आलं. तर हे जसं होतं आणि मग पुढे ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, तसा आयुष्याचा ताळेबंद कोणत्याही क्षणी तपासला जाईल. त्याचं निव्वळ काय, नेट काय, त्याचं नेट शेवटी राहिलं काय, निव्वळ काय राहिलं, ती पुन्हा मनाची सगळी गोळाबेरीज घ्यायची आणि नवीन जन्माचं दुकान थाटायचं. हे मन घडवायला लावतं. आपण सावध असू तर लक्षात येईल, का रे याचा घोटाळा आहे, याला जर एकदा उडवून लावलं तर कोण नाही मग मध्ये, मग मी आपणही भगवंत आहे, तो तर बसलाच आहे, तो दर्शन द्यायला बसलेलाच आहे, तो तर हाक मारतोच आहे, पण हे मला त्याच्यापर्यंत पोचून देत नाही. तर ह्याला मध्ये ह्याचा कारभार आहे सगळा, हे मला गोळाबेरीज होणार, नेट होणार आणि हे मला पुन्हा जन्माचं दुकान थाटायला लावणार आणि त्यात पुन्हा आपण त्याला प्रारब्ध म्हणणार. वास्तविक कर्म आपलीच. आपणच जसे लहानपणापासून काय जसे वागत आलेले आहोत, कळते आहोत तेवढे तरी निदान, न कळत वागलो तर ठीक आहे. एक वेळ आपण लहान मुले सोडून द्या म्हणतो ना, तसं भगवंत पण काही वेळेला सोडून देत असेल काही गोष्टी, ना जाऊ कळत नव्हतं म्हणून. पण कळतेपणाने जिथपासून तो वागलेला आहे तेवढं जरी विचार केला तरी त्याचं प्रारब्धात खातं उघडायचं काही कारण नाही. ते आपलेच कर्म आहेत, सरळ सरळ भोगलेले. प्रारब्ध तरी काय, मागच्या पानावरची पुढल्या पानावर ओढलेली कर्म, यापेक्षा काय नाही. ते कर्माचे परिणामच मागील पानावरून पुढे ओढलेले, यापेक्षा काय नाही. तेव्हा हे प्रारब्ध नव्हे का, तर त्याला त्या वेळी सावध करणारी यंत्रणा गुरुपदाच्या रूपाने सदैव कार्यरत आहे सगळीकडे. कुठे ना कुठेतरी ती त्या रूपाने कार्यरत आहे. ती कोणाच्या रूपाने कार्यरत असं माहिती नाही, पण ती झाडाच्या रूपाने सुद्धा होईल कार्यरत. तिला व्हायला काय, तिला व्यक्त व्हायला काय अडचण आहे. ती नुसत्या वाऱ्याचे किंवा पानाच्या हलण्यातून सुद्धा तुम्हाला काय सांगायचं ते सांगू शकते. ती फुलाच्या फुलण्यातून सुद्धा सांगू शकते काय सांगायचं ते. ती कार्यरत आहेच. पण आता त्यांनी 10 वेळा हात दाखवले, 4 वेळा शिटा मारल्या, तर आमचीच गाडी आम्ही बेदरकारपणे नेणारच असू पुढे न्या. मग ती जबाबदारी आपली आहे, ती कर्मांची जबाबदारी आपली आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याची जबाबदारी आपली आहे. तेव्हा मग अपघाताच्या दिशेने वाटचाल झाली आणि जर तो अपघात झाले तर त्याचं त्यांच्याकडे काही नाही, ते आपलं आहे.
अशा वेळेला प्रारब्धालाही नावं ठेवू नये, गुरुलाही ठेवू नये, कोणाला इतरांनाही ठेवू नये की आपण आपल्या स्वतःची केलेली फसवणूक आहे, यापेक्षा काय नाही, कर्म माझे आहेत, मी जबाबदार. स्वच्छ सरळ आपला अकाउंट आपल्याकडे, कारण तो दिला जातोच. मागे आपल्याला निसर्गदत्तांचं बोललो आहे आणि मला त्याची सारखी आठवण होते आणि आपल्यालाही होत असेल की गुरूंच्या उपदेशातून शिष्य जर शिकत नसतील तर ते स्वतःच्या चुकातून शिकतील. अत्यंत मुद्देसूद सांगितलेलं एका वाक्यात, काय सांगायचं ते. उपदेशातून जर शिकत नसतील, सांगण्यातून शिकत नसतील, एवढे महान मंडळी इथं बसलेली आहेत, त्यांनी काय सांगायचं कमी ठेवलेलं आहे का मला सांगा. कुठलाही ग्रंथ घ्या, काय दासबोध घ्या, काय गाथा घ्या, काही घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, त्यांच्या सांगण्यातून जर मला काय म्हणायचं हे शिकता येत नसेल आणि त्यानुसार मला जर काही बदलता येत नसेल किंवा मला त्या मार्गाने चालता येत नसेल तर मग मला लागणारे ठेचणीच मला शहाणपण येईल. आणि ते स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, मागे म्हटलं तसं हरकत नाही, पण तसं करू नये हा सल्ला. तेव्हा म्हणून निसर्गदत्त म्हणून मोकळे झाले. ते उगाच की असं काही गोंधळ ठेवत नसत मागे. गुरुच्या उपदेशातून शिष्य शिकत नसतील तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकातून शिकतील. शेवटी शिकावं तर लागेलच. जोपर्यंत उद्धार होते तोपर्यंत शिकत राहण्याचं काम सुरूच राहणार. जन्ममिळणं त्यांच्या दृष्टीने किरकोळ गोष्ट आहे, कशाला म्हणता एका जन्माचा विचार करता. तेव्हा इतकं हे कंटिन्युइंग प्रोसेस आहे की त्याची काही काळजी करायचं कारण नाही. आपण आपल्या कामक्रमाची, हे शिकण्याची, उपदेशाची, त्याची काळजी घ्यावी. तर त्यांच्या स्वतःच्या चुकातून शिकतील म्हणजे कधी शिकतील तेव्हा शिकतील असं मी म्हणतो. पुढे ते काय म्हणलेलं नाही, पण मला ते लक्षात आलेलं आहे की काय होतं पुढे. ते शिकतील तेव्हा शिकतील. कदाचित सावध झाले, लवकर लक्षात आलं, नुकसान कळलं तर लवकर शिकतील. चुकातून शिकू देत, ठीक आहे, त्यांच्या लक्षात येईल. अरे हे आपल्याला आधी सांगितलं होतं, आज आपण ते पाळलं, हरकत नाही, तरी लवकर लक्षात आलेलं आहे असं म्हणेन. कदाचित आणखीन उशीर झाला तर शिकतील तेव्हा शिकतील असंच म्हणणं भाग आहे पुढे. तेव्हा आता तुम्ही क्षणभर विचार करा की आयुष्याचा एक दिवस गेला तर एक दिवसापुरती तरी प्रगती व्हायला हवी ना, असा आपण विचार करू. ह्याकडे बघताना त्यांना काळाचा सावधानता का द्यावीची वाटली तर एक दिवसापुरती जी अपेक्षित असेल तेवढी तरी प्रगती. तुम्हाला असं वाटतं का की मी अव्यवहार्य काही सांगतोय किंवा तात्विक काही सांगतोय. आपण मंडईत जात असाल किंवा पाठवत असाल असं म्हणू, फार तर कोणाला तरी पाठवणार, म्हणजे कोणाला पाठवणार माहितीच आहे, तर तेवढी मंडई घेऊन तर तिथे आपण पाहिलं असेल तर सकाळी 6:30-7ला 7 ते सौदे होतात सकाळी लवकर, आणि ती मंडळी एवढं ते मांडून पोत्यावर याच्यावर बसलेले असतात. समजा 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 10 वाजेपर्यंत जर आपल्या तिथल्या भाषेमध्ये भवानी झाली नाही म्हणतो आपण त्याला, हो ना, ते भवानी व्हायला. आणि बरोबर आहे, आपल्याकडे काही शब्द बरोबर आणि संस्कार घालून ठेवलेलेच आहेत. तर ती भवानी नाही झाली तर भाजीवाला सुद्धा अस्वस्थ होतो. पण आमचे एक काय अनेक दिवस गेले तरी आम्ही अस्वस्थ होत नाही. आमची भवानी कधी होणार? साधनाची भवानी आहे ती, रोजच व्हायला पाहिजे. भाजीवाल्याचं एक दिवस विकून भागलं का दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठून पोत्यावर मांडून ते सगळं बसलं पाहिजे ना. मग तेच माझं काम चालू आहे. मग साधक म्हणून माझं ते जर काम चालू आहे तर त्याची तशी भवानी झाली नाही तर तो अस्वस्थ 10 वाजताच होतो, 10ने त्याच्याही आधी होतो, तासभर झाला अजून कोण आलं नाही. कारण वेळ ही सकाळचीच आहे ना, 8, 8:30, 9. त्याच्या पुढे घरी भाजी नेऊन घालेल की कोणी करून ती मला सांगा. तुम्ही ठीक आहे भाजी आणायची वेळ आहे, 10ला तुम्हीच गडबड करणार, तुला माहिती घरात संवाद काय होतील ते. त्यामुळे त्यांनाही ते माहिती आहे ते किती लवकर येतात ते ती भवानी जी व्हायची ती जशी त्याची लवकर आणि रोजच्या रोज व्हायला पाहिजे. मग एक दिवस सुद्धा जाऊन चालेल का. म्हणून काळ टपला तुम्हारे. नुकसान काय आहे ह्याची कल्पना यायला हवी असली तर इथपासून सुरुवात केली तर कळेल की हे काय आहे. मग म्हणून प्रगतीचा प्रश्न आहे. म्हणून एका दिवसाच्या प्रगतीचा सुद्धा प्रश्न आहे. एक दिवसाची प्रगती सुद्धा आपल्याला घालवता येत नाही. एक दिवस सुद्धा मला सांगा की मार्केटमध्ये जर 10 वाजले तर त्याला जर अस्वस्थता येत असेल तर दिवसभर जर असा गेला, प्रगती शिवायचा गेला, त्याची भाजी ती व्यवहारातली प्रगती आहे. दुकान व्यवहाराचा भाग आहे, ठीक आहे, त्यातली प्रगती ही त्याचा हे आहे, विक्री आहे. ती जर त्याची नाही झाली, विद्यार्थ्याच्या अभ्यासात नाही झाली, त्याच्या पातळीवर ज्याला त्याला लागू आहे, तशी आपली परमार्थाच्या दृष्टीनं नाही झाली तर काळ टपला आहे आणि त्यांनी चोरी केली म्हणावं लागतं की नाही, असं प्रश्न आहे. आणि दुसरं की आता चोरीचं निघालंच म्हणून सांगतो. काळ टपला तुम्हावरी हे जे म्हटलं, आणि नित्य करीत आहे चोरी आयुष्याची तुमच्या, नित्य करीत आहे, रोज करतोय. सावध राहायला तर जितकीही लहान आहेत तितके लवकर सावध होतील, मला आशा जास्त वाटते. जितकी मोठे आहेत तितके कदाचित जास्त पडले आहेत म्हणून सावध होतील, म्हणून आशा वाटते. शेवटी आशाच वाटते एवढं करा चांगल्यासाठी. की ते अधिक मोठे झाले, अधिक अनुभवाने त्यांना कळलेले आहे. जास्त नुकसान झालेलं मनुष्य जास्त सावध राहील असंही होईल कदाचित, पण होईल अशी आशा असते.
तर इथे चोरी म्हणलंय, नित्य करीत आहे चोरी. काय आपलं काम करतो त्यात काय चोरीचा प्रश्न आहे. दुसरी शंका सामान्य बघून मनुष्य म्हणून त्याच्याकडे बघितलं तर काय वाटतं याविषयी सांगतो की ही चोरी कसली, हे काळाचं काम आहे. रोज दिवस ते मावळते उगवते मावळते उगवते मावळते जातोय त्याच्याच वेगळं काय चोरीचं काय केलं त्यांनी. समजा की आपल्या खिशात 1000 रुपये आहेत, ते गेले, पडले, मारले, कुठे बाहेर जाऊन आलो, कुठे गेले कळलं नाही, आपण म्हणतो आपल्या 1000 रुपये चोरी झाली. पण समजा आपणच बाहेर गेलो, 1000 रुपयाचा बाजार केला, काय मग किराणा माल घेऊन आलो. आता किराणा मालाचं बिल सुद्धा काय 1000 रुपयातच होतं. त्यामुळं ते घेऊन घरी आलो तर त्यावेळी 1000 रुपये खिशात नाहीच आहेत. आधीही नव्हतेच पडले तेव्हा, आजही नाहीच आहेत. म्हणजे तसं तात्विकदृष्ट्या परिस्थिती सारखीच आहे, खिशात 1000 रुपये नाहीत. पण त्याच्याऐवजी त्याचा मोबदला माझ्याकडे आहे. किराणा माल आहे घरात, काय जे आणलं असेल वस्तू 1000 रुपयाची ती माझ्याकडे घरामध्ये आहे आणि इकडे नुसतेच पडलेले आहेत. तेव्हा आपल्याला त्याचा मोबदला मिळून ते पैसे गेले. आणि दुसरी गोष्ट कळून दिलेच, मोबदला कळून दिले. या वस्तूची किंमत 1000 रुपये म्हणून 1000 रुपये दिले आणि 1000 रुपयाची वस्तू घेतली, तर ही चोरीने झाली, हा व्यवहार झाला, हा खर्च झाला. मी म्हणतो ठीक आहे, त्या कामावर कुठलं आपण जे काम केलं असेल त्याच्यावर खर्च झाला. तेव्हा आपण होऊन केला आणि कळून केला तर तो खर्च झाला, ती चोरी नाही झाली. पण नकळत गेलं आणि विनामोबदला गेलं तर मात्र चोरी आहे. आपलं दिवसाचं तसं चाललंय. नकळत जातो, कधी संध्याकाळ झाली आपण म्हणतो किती लवकर अंधार पडतो. अरे का तुमच्यासाठी पडतो का लवकर अंधार? काही अशी काही सिस्टीम आहे का की काय लवकर अंधार व्हायला लागला? असं काही ठरलेलं चक्र, केव्हा लवकर किती वाजता होणार काय सगळं. अहो तुम्ही पंचांग काढून बघा समोर, पुढच्या कधी काय 19 डिसेंबरला किती वाजता अंधार पडणार ते सगळं लिहिलेलं त्याच्यामध्ये, किती वाजून किती मिनिटांनी एवढं सुद्धा जर लिहिलेलं आहे. तर असं काय अचानक काही झालेलं आहे की एकदम अंधार पडलाय वगैरे असं काही नाही. कसं मावळं कधी काय दिवस कसा गेला कळलं नाही. तेच ते म्हणतायत दिवस कसा गेला कळलं नाही आहे. चोरी, नकळत आणि विनामोबदला. पारमार्थिकदृष्ट्या माझ्या पदरात काही न पडता जर माझा दिवस गेला आणि नकळत गेला, 2 दिवस गेल्यानंतर कळलं अरे दिवस गेला, आता झाली, आता आपल्या हातनं होणार नाही, काही जप होणार नाही, वाचन होणार नाही, काय होणार नाही, असं जर झालं तर ती चोरी. या अर्थाने आयुष्याचे दिवस कमी होणार, रोज कमी होणार, रोज तेच काम चाललेलं आहे. तेव्हा आता जर हे या पद्धतीने चाललं असेल, नकळत आणि विनामोबदला, 2 गोष्टी लक्षात ठेवू. तर नकळत आणि विनामोबदला काम चाललं असेल अशा तऱ्हेनं जर जुहाय होत असेल आपल्या आयुष्यामध्ये, तर चोरीसुद्धा रोजच होईल. मग तो खर्च चाललाय की चोरी चालली आहे एवढं आपण ठरवायचं. मग तेच बघायचं काम. उघडा कपाट आहे अंतरी, हेच उघडून पाहता येतं की अरे अंतरंगामध्ये माझ्या दृष्टीनं काल मी होतो त्यापेक्षा आज अंतरंगात कितपत कसा आहे. त्याच्यावर कळेल की काय झालं, की खर्च आहे का चोरी आहे, ते कळायला आपल्याला. त्यासाठी उघडा कपाटे अंतरी म्हटलं. आणि ते सुद्धा नुसतं उघडा कपाटे अंतरी उघडली की बघितली की ठेवलं बंद करून, असलं नको. सरकारी काम नको. सर्व व्यवस्थित आढळून आल्या वगैरे असं, ते तसलं काय त्याचं काय हिशेब तपासले बरोबर आहेत. तर तसलं काय नको. खरोखर पाहावं, ज्ञानदृष्टी अवलोका. आणि खर्च होऊ दे, खर्च होण्याबद्दल नाही, त्याच्या मोबदल्यात काय झालं, मला अंतरंगामध्ये मोबदल्यात काय झालं, परमार्थाच्या दृष्टीने मोबदल्यात काय झालं. समजा आजच्या दिवशी गुरुची भेट झाली, झालं का आपलं मोबदला मिळाला, अहो काय आयुष्याचं काम झालं. चला, काय गुरु ग्रंथाच्या रूपाने भेटला असेल चालेल, आपल्याला ज्ञानेश्वरी वाचलं असं की ज्ञानेश्वरी वाचावी, काय गाथा वाचावी, त्या दिवशी बुद्धी झाली तर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, आज मोबदला मिळाला, आज चोरी नाही, आज खर्च आहे. आजच्या दिवसाचा खर्च झाला बरोबर, 5 तास खर्च झाले किंवा काय 3 तास खर्च झाले, पण पारायणात खर्च झाले, गाठ पडलेली आहे त्यांची. त्यामुळं काय कर्तव्य झालं त्यातलं, गुरुभेट झाली, आपलं प्रारब्ध फेटलं. एखादा भोग शांतपणे, अकारण वाटायला आलेलं दुःख, अकारण वाटणारं असं मी समजतो त्याला, अकारण वाटणारं दुःख आपल्याला सोसावं लागलं आणि त्यावेळेला आपण समाधानात राहू शकलो, म्हणजे पारमार्थिकदृष्ट्या प्रारब्ध फेडता आलं.
त्याबद्दल विवळत राहिलो म्हणजे मग ते फेडणं नाही बरोबर झालं. आपण कर्ज काढायचं आणि देताना रडायचं हे नाही बरोबर. कर्ज काढायचं, आनंदाने परत करायचं आणि त्यानंही बरं वाटावं किंवा छान. ते आपल्याकडे सर्टिफिकेट वगैरे सुद्धा देतात त्याच्यासाठी अलीकडे. बरोबर आहे, त्यांच्याही लक्षात यायला की अशी आनंदाने व्यवस्थित वेळेवर देणारी मंडळी कमी असतात, त्यात हे आहेत, तर ह्याची ओळख ते ठेवतात. बघा आपण तर अशा तऱ्हेनं समजा देव जवळ आला, काय उपासना वाढली, काय जे झालं असेल त्या मार्गाने झालं असेल तर व्हायचा तेवढा खर्च होत येतो. चोरी नाही चाललेली, पण इथे म्हटलंय नित्यकारिता आहे चोरी. चोरी नाही होऊन दिलेली, खर्च होऊन दिले चालेल. आणि असं करताना समजा जर अशी वेळ आलीच की हा सगळा खर्च झालं, आता दिवस आहेत सगळ्या आयुष्याचे, खर्च झाले समजा, आणि ते प्रामाणिकपणे झाले, गुरु आज्ञेनं काम करताना झाले, चोरी नाही आहे, खर्च झालेले आहेत आणि संपले, मुदत संपली, तर मुदतवाढ द्यायची तरतूद आहे. भगवंताकडे तेवढी व्यवस्था आहे की आपल्याला मुदत वाढवून दिली. शेवटी जगाचीच यंत्रणा त्यांच्या हातात, त्यांना मुदतवाढ वगैरे व्यवहारात मिळत नाही. आपल्याला कर्ज फेडायला मुदतवाढ मिळत नाही. ठीक आहे बा, तुम्ही एवढं कर्ज फेडलंय, अजून 6 महिन्यांनी तुम्ही हे सगळं पूर्ण फेडून टाका. आपल्याला नाही मिळत व्यवहारात, म्हणजे तिथे पण मिळते. जर समजा मी जर भगवंत मिळवण्यासाठी जर माझं सगळं वेचतोय असं जर त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि जर तो मिळालेला नाही किंवा काही अजूनही सापडलं नाही, सगळं अजून काय थोडं राहिलंय वाटलं, तर मुदत वाढवून देतात, एवढी तरतूद आहे. तेव्हा पण हे कुणाला आहे हा विचार करा. पुन्हा तिथेच परत आहे की जिथे आपण सुरुवातीला होतो. हे सगळं त्याला की जो सावध आहे, जो शुद्धीवरी आहे. म्हणून सत्वर यावे शुद्धीवरी. तेव्हा हे कळावं यासाठी या 2 ओळी होत्या आणि आधीच्या 2 ओळी होत्या. काळ टपला तुम्हावरी, आले आहे विघ्न फारी. काळ टपला तुम्हावरी, नित्य करीता हे चोरी, नित्य करीता हे चोरी. आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. जो सावध आहे त्याला हे कळेल की हा माणसाचा जन्म सोन्याच्या मोलाचा आहे, बेसावतपणे उधळून टाकण्याचा नाही, माती मोलानं खर्च करण्याचा नाही. एक दिवस सुद्धा ही त्याची ओळख. ह्याच्यात इथे पुढे शब्द येणार आहे त्याच्यासाठी म्हणून हे सांगतो. सरला 84चा तम, नरतनु आले अनुक्रम. तिचा मानुनी संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडारे. परत एकदा आग्रहाने सांगितले, ज्ञानदृष्टी उघडारे. तेव्हा हिचा मानुनी संभ्रम, ही जी नरतनु आली, हिचा मानुनी संभ्रम म्हणजे आदर. आपल्याला आता शब्द थोडे 200 वर्षापूर्वीचे गेले त्यामुळे थोडा फरक आला, वापर त्या अर्थाने कमी राहिला. संभ्रम म्हणजे आज आपल्याला जे द्विधा होतं वगैरे त्याबद्दल संभ्रम. त्या काळात संभ्रम ही आदर या अर्थाने वापरण्याचा शब्द होता. तर तसा या ज्याला कळलं की ही मोलाचं आहे, सोन्याच्या मोलाचं आहे, माणसाचं आयुष्य सोन्याच्या मोलाचं आहे, हे ज्याला कळलं त्याची ओळख आणि आदर म्हणजे संभ्रम. तर तो खरा हिचा मानुनी संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडारे. सरला 84चा तम, सरला 84चा तम, सरला 84चा तम. नरतनु आले अनुक्रम, नरतनु आले अनुक्रम. हिचा मानुनी संभ्रम, हिचा मानुनी संभ्रम. ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे.
सरला 84चा तमय तन्वा आले अनुक्रम हिचा मानुनी संभ्रम ज्ञान दृष्टी उठारे. आणि हे व्हायला हवं असेल तर हे जे काय पुढे आहे ते पण व्हायला हवं. सद्गुरु वचनाचा उदय, सद्गुरु वचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, प्रकाश झाला भानुदय. जागे व्हारे मनोमय, जागे व्हारे मनोमय. स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. काय की एखादा गुन्हा घडला, काही शिक्षा झाली, काय वर्ष 2 वर्ष, काय 6 महिने, काय असेल ते काढले की पुन्हा आपल्या ह्या व्यवस्थेमध्ये माणसाला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगायची संधी असते की नाही. तसं आधीचं प्रारब्ध हे परिणामांच्या रूपाने जे राहिलं ते अचेतन दगडापासून, अगदी अचेतन मानतोय आपण, त्यामध्ये संवेदना आहे, पण तरीसुद्धा मी सोयीसाठी म्हणतो अचेतन दगडापासून सचेतन प्राण्यापर्यंत कसंही ते बघून समजा संपलं, या कोणत्याही प्रकाराने बघून संपवलं तर मग अनुक्रमाने आपल्याला नरतून मिळेल, मनुष्याचा देह मिळेल. ते इतकं सहज आहे, इतकं जवळ आहे आणि न दिसणार आहे. आरशात दिसतं ते फक्त ठाकठीक करण्यासाठी, बाकी त्याची ओळख म्हणून नव्हे. या अर्थाने आरशात आपल्याला नरदेह दिसत नाही, तो फक्त तोंड पुसण्यासाठी दिसतो. त्याचा उपयोग त्या कामासाठी आहे, ह्या कामासाठी नाही, परमार्थिक कामासाठी. त्यातून कळतं मात्र की स्वतःला बघायला आरसा लागतो, एवढं त्यातून कळतं. ते फक्त शरीराचं दर्शन होतं, त्याचाच अर्थ मनाचं दर्शन व्हायला, अंतरंगाचं दर्शन व्हायला अजून एक कसा तरी आरसा लागत असेल, एवढं एक त्यातून उदाहरण म्हणून कळतं, एवढा त्याचा उपयोग. तर मनुष्य म्हणून पुन्हा एकदा नरदेहाची संधी दिली, ती अनुक्रमाने दिलेली आहे. हे सगळा क्रम आहे. थोडासा खुलासा करतो आणि पुढे जातो की हे ते क्रम आहे तो कर्माच्या न्यायाचा आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक कर्माला परिणाम हा ठेवलेला आहे, तो आपल्या कर्माचा आपल्यापुरता आहे. तर तो आपल्यापुरता आपण पुरा करायला पाहिजे. अमुक माणूस वाट्याला आला, आपण तसे होतो म्हणून वाट्याला आला. अमुक मान वाट्याला आला, आपण तसं काहीतरी काम केलं असलं पाहिजे म्हणून वाट्याला आला. ह्यापेक्षा हे नाही. सगळं सुख दुःखच याला आपण जे काय समजतो आहोत, जे काय मनाला वाटतं आहे त्याला हे बजावून सांगावं. हे दुसऱ्याचं नाही आहे, आपलं आहे. मी खाल्लं आहे, माझं पोट बिघडलेलं आहे, मी खाल्लं आहे, माझं पोट चांगलं आहे, तसंही प्रकार आहे. तर ते माझंच आहे, त्यांनी खाल्लं आहे पण त्यामुळे मला असं पोट बिघडलं आहे असं नाही. ते कोणी दुसऱ्याने खाल्लेलं नाही घरातल्याने, त्यामुळे माझं पोट बिघडलं आहे असं काय होण्याची शक्यता नाही. निसर्गाचा क्रम नाही तसा काय. त्यामुळं हे आपण लक्षात ठेवलं तर मग शांतता असते सगळी. आणि मग कळतं की हे पण आपल्याला हा जो कर्माचा न्याय आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, तेवढे फक्त सांगून पुढे जायचं म्हणून. एक त्याच्यामध्ये एक लेटरल मुवमेंट आहे, एक सरळ रेषेत काही परिणाम आहेत, सरळ जातात ते. म्हणजे उदाहरणार्थ मनुष्ययोनी, मनुष्ययोनीमध्येच पुन्हा तसाच जन्मत राहणं, योग्य देह पुन्हा देत राहणं, हा त्याचं लेटरल मुवमेंट आहे. हे त्याची सरळ रेषेतली गती आणि सरळ रेषेतलं क्रम आहे. असं एक आहे. हा असंही काम करतो हा न्याय. आणि इतकी सरळ कर्म नसली तर म्हणून प्रश्न आहे. मनुष्यदेह म्हणजे बक्षीस आहे. बक्षीस काय गुन्हा करून द्यायचं असतं? मला सांगा की काहीतरी एक प्रमाण असेल ना की मनुष्य देहात राहण्या इतपत तरी निदान ते वागले असं. ते मागणं जे येतं ना ते आपल्याला माहिती आहे की मन मिळावं वगैरे ते होते वगैरे, ते नव्हे. ते आपलं ते त्या अर्थाने नाही, खरं आपल्याला परोपकारी होते वगैरे, तर ते नाही. खरं आपल्याला विचार केला तर तितपत तरी वागले. त्यामुळे त्यांना लेटरल ह्याच्यात ठेवायला, मुवमेंटमध्ये ठेवायला हरकत नाही. ह्या जी आडवी आहे काय जी ही आहे त्यात ठेवायला हरकत नाही त्यांना. तर तितपत त्या योनीमध्ये, मनुष्य योनीमध्ये त्यांना पुन्हा जन्म देऊन, परत संधी देऊन, परत एकदा गुरुपद काय जे असेल ती व्यवस्था, पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा उठा रे लवकरी. काय करायचं हेच करणार, ते दुसरं काय करणार. काही शेवटी करणार काम आपण.
ते काय सांगण्याचं काम करणार, जागा करण्याचं काम करणार, हे सगळं काम करणार. काम कोणी करणार? आपण शेवटी. त्यामुळे ते सगळं करतील, पण हे लेटरल. आणि दुसरं ते व्हर्टिकली काम करतं या अर्थाने की डाऊनवर्ड, की ते खाली पण नेतं, उभ्या रेषेत पण काम करतं. उभ्या रेषेत ते सरळ खाली खाली पण नेतं. मनुष्याचा प्राणी, प्राण्याचा मासा, माशाची वनस्पती असं सुद्धा काम करतं. खरं नुसते जर भोगच वाट्याला ठेवायचे असतील, ह्याला भोगयोनी म्हणतात. म्हणून आपल्याकडे जी परिभाषा आहे त्यामध्ये याला भोगयोनी म्हणतात. आपले जे इतर प्राण्यांच्या योनी आहेत, ही अगदी झाड पेड किंवा अगदी दगडपर्यंत खाली आपण किती जायचं तेवढं, कारण पृथ्वी शेवटचं तत्व, त्यामुळे तिथपर्यंत जाता येतं. तर तिथपर्यंत दगडापर्यंत हे सगळे आहेत ना, हे सगळे तेवढ्या मनुष्य योनीला योग्य अशी जर कर्म नाही झाली तर त्याच्या खाली पाठवण्याची ही तरतूद आहे. दुसरं काय नाही. न्याय अटळ आहे. ती खाली पाठवण्याची तरतूद आहे, ही त्याची व्हर्टिकल मुवमेंट आहे या अर्थाने. तेव्हा प्राणी म्हणा, मासा म्हणा, वनस्पती म्हणा. काय राहिले की खरं सांगायचं ना तर आपण ह्या सगळ्या दृष्टीने काही विचार, कुठं काय अभ्यासक्रम नाही, कुठं काय नाही, कोणाचे सांगण्यात काय नाही, येत नाही, हा विषय नाही, मुलांना नाही, मोठ्यांना नाही, घरात चर्चा नाही, काय नाही, कुठे ह्याचं काही नसल्यामुळं हे सगळं आपण काय अज्ञानात जगतो झालं सगळं. हे जर कल्पना असेल ना तर नक्की परिणाम होईल असं वाटतं. ती त्या व्यवस्था ह्या ग्रंथांच्या ह्याच्या त्याच्या रूपाने असतात. तेव्हा त्यामुळे आपण जाणीव रहित राहतो. ही सगळी कल्पनाच येत नाही, आणि ती कल्पना येत नाही त्यामुळे जीवन व्यवस्थित राहत नाही, आणि म्हणून मग या कुठल्या तरी न्यायामध्ये अडकायला होतं. आणि त्यातही पुन्हा खाली जायचं जर अवस्था आली तर अनुक्रमाने कधी वर येईल आपण विचार करून बघा. एका झाडाचा एखादा प्राणी व्हायचा आहे, एका झाडाचा एखादा मासा व्हायचा आहे, माशाचा एखादा प्राणी व्हायचा आहे, हे सगळं व्हायचं आहे, पशुपक्षी व्हायचं आहे, आणि त्याचा मनुष्य व्हायचा आहे. अंतर एवढं जबरदस्त आहे मनुष्य होण्यामध्ये, बापरे. गाठायचं ठरवलं तर आपल्याला कल्पना येईल की ही उत्क्रांतीमध्ये मी किती लाख वर्षांनी इथे परत येईन मनुष्य म्हणून. असा विचार करू क्षणभर की जर मी दगड या योनीमध्ये गेलेलो असेल आणि जर मला मनुष्य व्हायचं आहे तर मधला सगळा प्रवास ते फेटाला 84चा तम म्हणले, अंधार काय नाहीच आहे. आज आपल्याकडे केवढा या गोष्टीचा प्रकाश चित्तामध्ये, आज सगळ्या गोष्टी लखलख करू शकतात चित्तात, आणि त्याप्रमाणे सगळा व्यवहार बदलू शकतो माणसाचं, सगळं जीवन बदलू शकतं. केवढा प्रकाशाची स्वरूप, भानुदय, गुरुवचनाचा उदय जे म्हटलंय ना पुढे, भानुदय अक्षरशः प्रकाशमय करून टाकण्याची शक्ती ह्या मनुष्याच्या ह्या देहामध्ये आहे ठेवलेली. तिथपर्यंत यायला किती काळ लागेल, किती लाख वर्ष लागतील असं मी विचार करतो. बारीक सारीक विचार करणं शक्यच नाही या बाबतीत. किती लाख वर्ष लागतील असा विचार आपण दगडापासून इथपर्यंत करू तर क्षणभर आपल्या लक्षात येईल की ही गोष्ट हे काय एवढं अस्वस्थ आहेत. आणि त्यामुळं जाणीव रहित राहतो. म्हणून हे सगळं दाखवायला ग्रंथ किंवा गुरूंची गरज लागते. ह्यात जे गुरुवचनाचा उदय आत्ता जे आपण पाहिलं ते ह्या अर्थाने आहे की गुरुवचनाचा उदय झाला काय, ही अनुक्रमाने जगदीश्वरे अनुक्रमे सगळं केले. श्रीराम शेवटी म्हणतोच ना, सगळ्या शेवटी आलं की त्यांना काय सांगायचं नाही एवढं तरी लक्षात ठेवा. झाले ते बरोबर आहे सगळं. ते बरोबर ज्या ठिकाणी जिथे मी असायला पाहिजे, जिथे जो असायला पाहिजे त्या ठिकाणी तो आहे. आपुल्या ठाई उचितची जेते, उगाच दोष देत बसण्यात काही अर्थ नाही. का ते कर्माचे परिणाम आहेत म्हणून ते आपापल्या जागा धरून ती प्यादी असेल पटावर बसलेली, कॅसलिंग करून काही लोक बसलेले असतात, काही ते कोणात बसलेले असतात, काही त्रास द्यायच्या ह्याच्यात, काही बळी घ्यायच्या तयारीत वगैरे. असं मस्त वाटतं आपल्याला पटावर. बघा आपल्या आयुष्याच्या पटावर अशी माणसं बसलेली असतात, म्हणजे अगदी बळी नाही पण निदान त्रास तेवढा देतात असं वाटतं आपल्याला. पण ते जे काही बसलेले ते बरोबर त्या जागी बसलेत, ते कर्मानुसार बसलेत, आणि ते त्यांच्या नव्हे माझ्या कर्मानुसार बसलेले आहेत. ही जी सगळी यंत्रणा आहे ही कळावी. ती कळली तर मग हे जे सगळं आहे मग याचा अनुक्रमाने ती आलेली आहे. तिचा सगळा हिशेब पूर्वी झाला आहे. रिझल्ट शीट आहे हा माझा नरदेहा, हा माझा रिझल्ट शीट आहे. हे अपग्रेडेशन लास्ट अपग्रेडेशन आहे. याच्यापेक्षा आणखीन अपग्रेड काही होऊ शकत नाही. इथे देवच होणार आता पुढे. तेव्हा त्या ठिकाणी मी आलो, ह्याची जी किंमत आहे ती ओळखा, हिचा मानुनी समर्मतेचा आदर करा, आणि ह्यासाठी लागणारी ज्ञानदृष्टी हवी आहे ती उडा. म्हणजे कळेल की मनुष्य झालो हे केवढी भाग्याची गोष्ट आहे. आज त्याच्याकडे लक्ष नाहीच आहे. मनुष्य झालो म्हणून काय काय करायला मिळते त्याच्याकडे लक्ष आहे. विचार करून क्षणभर आपण चूक आहे म्हणा, बरोबर आहे म्हणा, आपण ठरवा. मनुष्य आहे म्हणून जे जे काय काय करायला मिळतं, क्षपासून काय अपासून ज्ञापर्यंत काय जे असेल ते जे करायला मिळतं ते सगळं करायला कसं मिळेल ह्याच्याकडे ज्याचा त्याचा कल आहे. तो मनुष्य झाले याच्याकडे लक्षच नाही मुळामध्ये. खरं वास्तविक अनुक्रमाने सर्वात अपग्रेडेड ही स्थिती दिलेली आहे आपल्याला. मग एवढी जर दिलेली आहे तर तिचा संभ्रम, तिचा आदर मी काय केला, आणि त्यासाठी मी कोणत्या गुणांची वृद्धी करावी, आणि माझं काय अंतरंग किंवा काय मी परिवर्तन करावं, आणि जेणेकरून याचा आदर राखला जाईल. आपण एखाद्या गोष्टीचा आदर राखतो त्यावेळेला ती गोष्ट पण समजून घेतो, तिची
जी उच्चता आहे ती पण मनामध्ये कल्पना असते, तिच्याविषयी काय कृती करायला पाहिजे ते पण माहिती असतं. हे सगळं आपल्याला खरं सांगायचं तर हे कळत नाही, म्हणून दाखवायला सद्गुरू वचन लागतं. सद्गुरू वचनाचा उदय होतो तो एवढ्यासाठीच आहे. हे अभंग त्यांचं ह्या सद्गुरूंचाच आहे नाही का, स्वामींचाच आहे. सद्गुरू वचनाचा उदय प्रकाश झाला मानुदय. हे कळलं की प्रकाश पडला. अरे कदाचित मी झाड असू शकलो असतो, कदाचित मी पक्षी असू शकलो असतो, किंवा कदाचित असे नाही पूर्वी, पण अशा इतक्या उत्क्रांतीने मी इथे आलो. उगाच 84 लक्ष आहेत का नाही, मग ते 83 लक्ष असतील का, मग हे असेल का, कशात तरी वेळ घालू नका. आता झालंय ते उरका लवकर, कारण आहे 60-70 वर्ष काय माहिती नाही, तेवढ्यात हे काम उरकायचं आहे आपल्याला. एक दिवसाचा हिशोब करता येते तिथं. आपण कशाला ह्याचा विचारात वेळ घालावा. 84 लक्ष आहे हिशोब मांडणं दाखवलं, काहीतरी सांगतात, जुन्या लोकांना काय कळत नव्हतं वगैरे. तसं काही नाही, त्यांचं बरोबर आहे. तुम्ही विचार करून बघा. एक गाय घेतली. आमच्याकडे पूर्वी घरी गाय होती, गायी होत्या, गाय म्हणण्यापेक्षा गायी होत्या. तर त्यावेळेला ती तांबू गाय होती, ती काय गंगी गाय होती. अशी जो मोजायला लागला योनी, तर 84 लक्ष सुद्धा मला वाटते कमी पडतील असं वाटतं मला. आपण अजून त्याच्या इंटरनल याच्यात गेलो नाही. ते जे काही सगळे योनी आहेत त्यांच्यात जर तुम्ही विभागात गेलात आणि त्याची जर बेरीज करायची ठरवली तर त्यांची बेरीज बरोबर असणार आहे. ऋषीचं चुकणार नाही सहसा. त्यांना आपल्याला जे भौतिक आकलन आहे त्याच्या पलीकडचं आकलन त्यांना आहे, ही खात्री बाळगायला हरकत नाही. अगदी नक्की की आपलं इंद्रियांचं आकलन आहे, अतिइंद्रिय आकलन ज्यांच्याकडे आहे त्यांचं हिशोब चुकणार नाही. त्यामुळे आपण त्याचा विचार करायचं काही कारण नाही. एक नक्की, त्यांनी 84चा तम म्हटलं बस, एवढं खरं आहे की ज्या काही योनी आधीच्या असतील, ज्या दिसतात आपल्याला, त्यांच्यामध्ये हा प्रकाश नाही. आज झाडाला वाटलं की इथे येऊन बसावं, आपले एवढे सत्संग आहे तर ह्याच्यामध्ये आपण येऊन बसावं आणि श्रवण करावं. मला सांगा काय करेल ते? एखाद्याचं समजा पायाने आजू झालं तर कळतं, थोडं कळतं फक्त. मी म्हणतो आकलन म्हणत नाही, थोडं कळतं, कळू शकतं दुःख काय. आज झाडाला वाटलं यावं, दर्शन घ्यावं संतांचं, असं वाटलं समजा, बघावं, शक्य आहे का? तिथे कळतं की तम काय आहे, अंधार काय आहे, मुमेंट नाही पुढची, कळतही दिसतही नाही, कळतही नाही, करताही येत नाही काही गोष्टी. अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण नाही, याचं भाग्य ओळखण्यासाठी म्हणून ते सांगितलं. आणि आपल्याला असं वाटत असेल की हे सगळे वेगवेगळं आहे आणि निसर्गाचं आहे, ते हे आहे, ते पशु आहेत आणि पक्षी आहेत, नामकं काही नाही. आपल्याला माहिती असेल ना, हे सगळं दाखवून द्यायला शेवटी त्यांना दाखवून द्यावं लागतं. आता काय करणार, आम्हाला दाखवून दिल्याशिवाय दिसत नाही. वास्तविक सगळं उघडं जग ठेवलेलं आहे मांडून. मागे आपण सृष्टी संदेशमध्ये म्हणलेच आहे की अक्षरशः सृष्टीत भगवंतानी सगळं त्याचा देखावा काय आहे, तो प्लॅन काय आहे, तो त्याची योजना काय आहे, ती हेतू काय आहे, ते सगळे मांडून ठेवले. आपण फक्त निगा बाहेर आणि अभ्यास करा, चालेल. आपला आपण गेला तरी चालेल. काय सद्गुरू वचनाचं आहे, आंतरगुरू बस आहे तेवढा सुद्धा. तर ती सगळी योजना आहे, पण आपल्याला ते दाखवून द्यावं लागतं. मी कशावर हे आठवण झाली हे सांगतो. आपण साईबाबांचे वाचत असाल, आपल्याला माहिती असेल, म्हाळसा कांतो ना ते हंसापती, तर ते जे अगदी जवळचे सेवेकरी, श्रद्धा निष्ठा सगळं असलेले वगैरे, तर ते आपल्याला माहिती असेल की एक दिवशी त्यांनी काय केलं होतं. एक दिवशी ते रोज तिथे ती कुत्री येतात जातात, आपण त्यांनाही घालतो काहीतरी, तसं ते घातलं होतं. कुत्रं घोटाळायला लागलं, ते लंगडं होतं, लंगडं द्यायचं, चोख कोरभर भाकरी खायचं, काय जे टाकतील ते पोळी तुकडा काय असेल ते खायचं आणि जायचं. तेव्हा ते त्याप्रमाणे त्यांना त्याला दिलं. दिल्यानंतर एरवी ते खाल्लं की निघून जाईल. त्या दिवशी ते काय जायला तयार, ते घोटाळायला लागलं सारखं. तेव्हा आता अशा तऱ्हेनं घोटाळा तर आपल्याला आवडत नाही. मग आता ह्यांनी आपल्या पद्धतीनं त्याला ढकलायचा प्रयत्न केला, ओरडायचा प्रयत्न केला, काय आपण जे काय वाङ्मय वापरतो सगळं, तर ते सगळं झालं त्यांचं. ते झाल्यानंतर शेवटी त्यालाही त्यांनी दाद दिली नाही, म्हणून ह्यांनी शेवटी काठी घेतली आणि त्याला झोडवायला सुरुवात केली. ते मात्र फिकटात बसल्यावर मात्र ते फिकाटत गेलं अक्षरशः तिथून ओरडत, आणि ते गेले. त्याच्यानंतर ह्यांचा दिनक्रम होताच की बाबांच्या सेवेला जायचं. रात्री मशिदीत आले, बाबा जिथं बसलेले असायचे, ते बसले. बाबा आजारी असायचे त्यावेळेला, ते आजारी होते, तर त्यामुळे रात्री त्यांना झोप लागेपर्यंत पायचपत बसायचं काम यांचं. ते पायचपत बसायचं माणसाचे. तर ते पायचपत बसले ते, तेव्हा मध्येच एकदम बाबा काही संदर्भ नाही कशाचा, त्या साईबाबा म्हणाले, ह्या गावात माझ्यासारखी आजारी कुत्री सुद्धा आहेत, पण लोक त्याला मारतात म्हणले. हे काय आहे की दाखवून दिल्याशिवाय कळत नाही म्हणून त्यांना सांगावं लागतं. आता ज्या क्षणी पहिली काठी बसली असेल त्या क्षणीच पहिली काठी इथं बसली असेल, माऊलींची नाही बसली.
आपल्याला माहिती आहे, अनेकांचं असं झालेलं आहे, महाराजांच्यात नाही झालं, आपल्याला माहिती आहे. तेव्हा हे सगळ्या विश्वाच्या योनी ह्या अशा तऱ्हेनं क्रमाने जोडलेले आहेत एकमेकांशी, त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे. आपणही त्या क्रमाने चाललेले आहोत. अनुक्रम म्हणलेला आहे तो बरोबर आहे त्याच्यातला. आणि तिथे अंधार होता, आज आपल्याला एवढा प्रकाश दिलेला आहे, तर त्याचा मी आज वापर काय केला, ह्याचा हिशेब मनाशी केला तर बाकीचं काही नाही केलं असतं तर दिवसभर चाललं असतं, जीवन सुद्धा कमी नसतं तरी चाललं असतं. पण हे काम केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटेल, अशी मला खात्री वाटते. ज्या वेळेला हे जागं होतं, ज्या वेळेला कळतं की ह्या प्रकाशाचं किंमत काय आहे. क्षणभर आपण आता ज्ञानदृष्टी उघडा रे म्हणतोय ना, पुढे त्यांनी तेच म्हटलं. क्षणभर विचार करू की मला सांगा की हे त्यांनी बाबांनी म्हटलं की माझ्यासारखी आजारी कुत्री सुद्धा या गावामध्ये आहेत, पण लोक त्यांना झोडपतात, मारतात. तेव्हा एवढे एक वचन कानावर पडल्याबरोबर ते इतकी अस्वस्थता त्यांना त्या क्षणी आली असेल, म्हणून आलीच. तेव्हापासून हिने ह्या कधी प्रसंग नाही अनुभवला. एक गुरुवचनाचा उदय झाला, तो प्राणी मात्राची स्थिती काय आहे आणि तिला आपण काय वागवावं, आपल्या मर्यादेमध्ये असेल, सहन करण्याच्या मर्यादेमध्ये असेल कदाचित, पण ते काय वागवावं हिचा मानूनी संभ्रम. आपण मनुष्य आहोत, त्यामुळे त्याचा मनुष्यत्वाचा आदर करून मी त्यांच्याशी काय राहावं, ह्या एका ते जे म्हटलंय गुरुवचनाचा उदय, तो जो पुढे झाला भानुदय, अंतर्दृष्टी उघडली आणि मनामध्ये हा प्रकाश पडला की काय करायला पाहिजे आपण, हे त्यांचं झालं स्वतःच. दुसरं काय आहे का प्रसंगाने, साधायचा प्रसंग आहे, पण त्याच्यातनं काय काय झालं असेल, तर का कावले एवढे, का त्रासले, मन त्रासलं ना, घातली ना भाकरी, आता का घोटाळावं, हे कुणी काढलं, हे मनाने काढलं. मनाला त्रास व्हायला लागला, ते परत पायात घोटाळतंय किंवा येते परत परत म्हटल्यानंतर, त्याला हाकलल्यानंतर परत येते म्हटल्यानंतर मनाला त्रास झालेला आहे. आपल्याला व्यवहाराने काही अडचण नसेल कदाचित, काय घरात अजून भाकरीसुद्धा असेल, काय आहे ते बाकीचं माहिती नाही, पण एवढं नक्की की मनाचा हा त्रास आहे. तिथे समजा जर हा विचार, हा विवेक काही असतं समजा, तर कदाचित असंही विचार आला असता की एरवी ते निघून जातं, आज ते जात नाही, त्याला भूक जास्त लागली असेल का, माझ्याकडे घरात शिल्लक आहे का, कदाचित ते ज्या जागी रोज झोपत असेल, कुठेतरी जाऊन ते पडत असेल ना, वळचणीला कुठेतरी पडत असेल ना, तिथे पाऊस पडला असेल, कदाचित चिखल असेल, त्याला तिथं जाऊन झोपणं शक्य नसेल, ते का घोटाळेल, एरवी का नाही घोटाळत, आज घोटाळ्याचा अर्थ काहीतरी असेलच ना. आज मी काही करू शकतो का, त्याला पडू देऊ शकतो का, तिकडे काय वळचणीला कुठे आहे ते जायला पडू झोपू दे त्याला, असं मी करू शकतो का, हा विचार मनात आला असता, हा गुरुवचनाचा उदय जर आधी असता, तर नंतर झाल्यावर तरी कधी ना आला, तिथून पुढे आयुष्यात उपयोग होतोच, प्रश्नच नाही. म्हणून म्हणलं मागचं सोडू, इथून तरी होतो. सद्गुरुवचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, तर होऊ शकतो, इथून पुढे तरी आपल्याला हे बदलता येतं. तर हे मनात विचार आले असते. आणि हे का सावध करणं आवश्यक आहे, तर सगळे मनोमय आहेत म्हणून सावध करणं आवश्यक आहे. पुढे म्हटलंय की माणसं खरं सांगायचं तर आत्मवंत, मागे एकदा ज्ञानेश्वरी विषय झाला आपला, आत्मवंत लोक खरं म्हणजे, म्हणून तर इथे सर्वात प्रकाशित योनी मनुष्याची आहे, तिथेच सर्व शक्यता आहेत. आधीच्या ठिकाणी तम आहे म्हटलेलं आहे, तसा अंधार आहे, कळतच नाही, पर्यायच नाही, माणसाला कळत नाही, याला कळत नाही, प्राण्याला कळत नाही, बाहेर आपण पाहतो नाही कळत तिथे. पण इथे मी जे मला दिलेलं आहे त्यातल्या ते जे मन दिलं, त्या मनाचं मनोमय झालोय, जागे वारे मनोमय, तेव्हा मनोमय नकाराव, ज्ञानदृष्टी उघडा, म्हणजे ते मन काही नाही आहे लक्षात येईल, त्याला निदान इनपुट्स थांबतील, आहेत ते संपवता येईल, त्याला ओलांडून पलीकडे जाता येईल. आपल्याकडे म्हटलं महाराजांचा अभंग आहे, आपण वाचता विचार करीतही असाल की हे मनाला ओलांडल्याशिवाय होणार नाही आत्मज्ञान, आपण अभंग वाचतो. तर मला सांगा आता हे सगळं मगाशी जे आपण 84 योनी नामकं तुमकं म्हटलं, ही सुद्धा एक 84 योनीमधली एक युनिसनाची, ते अगदी कुत्रा असेल, बाबांच्या काळातला आहे, काय आहे आजच्या काळातला आहे, तर ते एक योनीच आहे. तिथे सुद्धा तो जो जीव आहे तो प्रारब्ध भोगतोय असं मनात आलं असतं की नाही, काहीतरी तिथे यावं असं त्याचं झालेलं असलं पाहिजे, जे माझं सुद्धा होऊ शकतं, कदाचित पूर्वी मी भोगवलंही असेल तसं, पण काही करून मी ते संपून इथपर्यंत आलो, तर आता ह्याला किती किंमत द्यावी, ह्याला काय व्हॅल्यू देऊन त्याच्याकडे बघावं, एवढं मला कळलं असतं निदान. तर हे कळायला, त्याचा उलगडा व्हायला निदान एक लक्षात घेऊ की, आणि योनी ह्या भोगयोनी म्हणले तेवढ्यासाठी की कर्म शिल्लक राहतात परिणाम भोगायचे, म्हणून कसंही कोणाची माणसं बोलतात, वागतात, काय करतात, हे जे काय सगळं आहे ना, हे चुकत नाही एवढं नक्की, ते
असे रूपाने समोर येतं. म्हणून ते कुत्र्याच्या योनीमध्ये त्याचाही जन्म आहे ना, शेवटी तो जीव आहे. आज त्या जीवाचा तिथे जन्म झाला, तो जन्म झाला तो कर्माने झालेला आहे आणि ते कर्माचे परिणाम त्या योनीत पाठवावेत एवढे आहेत. कुठे किती शिक्षा आपल्याकडे ठरले आहे की नाही, या गुन्ह्याला एवढं, या गुन्ह्याला एवढं, आपल्याकडे सगळं या घटना काय आहे ना, लिहिलेली कोड आहे ना सगळं. मग त्या कोडमध्ये दिले त्यानुसार हे त्यांच्या कोडप्रमाणे त्यांनी पाठवलं. आता हे जे योनीत पाठवलं, ज्या ठिकाणी जाऊन पोचला कुत्र्याच्या योनीमध्ये, आपण विचार करत असतो तर हेच स्पष्ट होईल. तर तिथे तो जो प्रारब्ध भोगतोय आणि खरोखर प्रारब्ध भोगतो, भोग योनी आहे कशी म्हणून म्हणतो, आपले म्हणताना सुद्धा आपण म्हणतो कुत्र्याच्या मोतीनं मेला, मारलं काय मेला, काय म्हणायचं ते कसं. म्हणजे आपण इतके प्रवास केले असतील, आपण पाहिलं असेल हायवेला काय बघतो आपण कधीतरी, भगवत नाही चित्र, काय त्याची चूक असेल असं विचार क्षणभर मनात येतं. पण गेलेलं असते गाडी टायर अंगावरनं, आपल्याला पाहायला मिळतं, त्यावेळेला कळतं कुत्र्याच्या मोतीनं मोती म्हणजे काय. मनुष्य हात करेल, हे करेल, काय झेंडा केल, काय करेल, तो मनुष्य आहे म्हणून हा बाजूला जाईल, काही होईल. पण त्या कुत्र्याची नुसती धावपळ होती त्या क्षणी, काही सुचत नाही, उलटं जातं, मागे येतं आणि याच्यातच कुठेतरी घोटाळा होतो. तेव्हा ती योनी केवळ तेवढा भोग संपणे, तेवढी तो भोग संपतो आणि ते मरतं. त्यावेळेला एवढं तरी आपण निदान सावध होऊ शकतो की माझी कर्म निदान एवढी तरी राहतील की जी मला निदान या लेटरला आडव्या रेषेत तरी निदान ठेवतील, सरळ रेषेत तरी ठेवतील. एवढं तर करता येईल की माझी कर्म एवढी तरी ठेवीन की जी मला डाउनलोड कुठे पाठवणार नाहीत. एवढं तरी करता येणं शक्य आहे. तर ते करता यावं एवढ्यासाठी. आणि हे आत्ता म्हटलं तसं हे संत मंडळी काय किंवा हे गुरुपदाचे अधिकारी काय, बाबांसारखी माणसे काय, ही जी आहेत ही केवळ हे सगळं प्राणीमात्रा सकट, अगदी दगडासकट सगळं विश्व कसं एकमेकाशी जोडलेलं आहे आणि एकमेकाचा संबंध कसा आहे आणि त्याच्यात प्रगती आणि काय आहे स्वरूप, हे सगळं आणि ज्ञानाचा प्रकाश म्हणजे काय आहे हे सगळं दाखवण्यासाठी आहेत. त्यासाठी जन्माला आलेले आहेत आणि ते जाणतात. आपण ऐकावं आणि त्यानुसार काय ते करावं, यासाठी हे सगळं आहे. सरला 84चा तम, सरला 84चा तम, नरतनु आली अनुक्रम, नरतनु आली अनुक्रम, हिचा मानुनी संभ्रम, हिचा मानुनी संभ्रम, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे, ज्ञानदृष्टी उघडारे. सद्गुरु वचनाचा उदय, सद्गुरु वचनाचा उदय, प्रकाश झाला भानुदय, प्रकाश झाला भानुदय, जागे व्हारे मनोमय, जागे व्हारे मनोमय, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले, स्वरूप पहा आपुले. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर जा रे शुद्धीवरी, सत्वर जा रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. आता स्वरूप पहा आपुले आणि पुढे समाप्त. पुढे आता पुढच्या वेळेला बघू या पदाचा, मग संकीर्तन त्यांच्या इच्छेने आणखीन पुढे खूप आहे वाङ्मय, त्यामुळे नंतर बघू. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, माया आस धरे, माया
रिपु दंडुनी अंतरी कामातिक रिपु दंडुनी अंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनी आदरे ध्याई मनी आदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे रघुवीर अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे मनुजा राम सदावदरे जानकी जीवन स्मरण